36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. संविधान जिंदाबाद. भारतीय संविधानाचा ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. भारतीय संविधानाचा ईव्हीएम हटाओ देश बचाओ. अकोला अशोक वाटिका येथून भव्य दिव्य मोर्चा दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली. भारत देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सोबत न घेता बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घटनात्मक नैतिक कर्तव्याने भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक 19 क या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्हाला जे मूलभूत अधिकार दिला आहे त्यानुसार आम्ही आपल्याला सर्व देशवासियांच्या वतीने हे निवेदन आपल्याशी सादर करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीच्या अध्यक्षांच्या नात्याने 395 अनुच्छेद 22 या भागात 8 परिशिष्टे असलेली भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत देशाला समर्पित केले आहे. संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणून हजारो वर्षांची परकीयांची गुलामी नष्ट करण्याचे पहिले पाऊल देशाने टाकले. आमच्या भारतीय जनतेचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या मूलभूत संकल्पनांचा आविष्कार करण्याची संधी हजारो वर्षांनंतर जनतेला लोकशाहीच्या सर्व जबाबदार घटकांना मिळाली. प्रथमच 40 वर्षांनंतर लोकशाहीतील या संकल्पना अदृश्य होताना दिसू लागल्या. अवघ्या 75 वर्षात देशाचा प्रवास स्वातंत्र्याकडून पुन्हा एकदा गुलामीकडे जाताना दिसतोय. हा उलटा प्रवास थांबवायचा असेल तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या लोकशाहीतील जबाबदार घटकांच्या व्यतिरिक्त भारतीय संविधानातून जनतेचे सार्वभौमत्व अप्रत्यक्षपणे टिकवण्याची जबाबदारी भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक 324, 325, 326, 327, 328 आणि 329 मधून निर्माण झालेल्या माननीय राष्ट्रीय निवडणूक आयोगाची आहे. लोकशाही देशात शेवटी जनता ही सार्वभौम असते. म्हणूनच ईव्हीएमवर निवडणुका न घेता मुख्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्या. लोकशाही बळकट करायची असेल तर येत्या 2024 मध्ये सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता आम्ही बॅलेट पेपरवरच घेणार आहोत अशी घोषणा करावी. हीच आमची भारतीय वासियांच्या मागणी आहे असं सांगण्यात आलं. माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे की इलेक्शन कमिशन आयोग, मुख्य निवडणूक आयोग यांना निवेदन देण्यात आले आहे की आम्हाला आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले. आमची सर्वसाधारण देशवासियांची मागणी आहे की सध्या देशात जे ईव्हीएम मार्फत, व्हीव्हीपॅट मार्फत ज्या देशाचं इलेक्शन घेण्याचं निवडणूक आयोगाने हा ठराव मांडला आहे, तो ठराव तात्काळ रद्द करून या देशातील इलेक्शन हे फक्त बॅलेट पेपरवरच घेण्यात यावं. कारण की या देशाचं बॅलेट पेपर हे लोकशाहीला मान्यता असणारं इलेक्शन आहे. ज्या देशांनी ईव्हीएम मशीन बनवली त्या देशाने सुद्धा हे ईव्हीएम मशीनवर इलेक्शन न घेता बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेतलं. म्हणून आमचे सुद्धा हेच मागणी आहे की सध्या देशात बॅलेट पेपरवर इलेक्शन घेण्यात यावं. हेच आमचं सर्व देशवासियांची मागणी आहे आणि तात्काळ हे लोकशाहीला घातक असणारी ईव्हीएम मशीन हे हाणून पाडावे हेच आमची मागणी. जय भीम, जय संविधान. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे, अमरावती.